बीड लोकसभा मतदारसंघ नेहमीच या ना त्या कारणामुळे आपण सतत चर्चेत असलेला पाहिलं आहे. त्यातले त्यात मुंडेंचं राजकारण म्हणूनच बीडला खरं तर राजकीय वर्तुळात खूप मान आला होता. पण आता या बीडमध्येच कुठेतरी मुंडे बहीण भाऊ म्हणजेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना लोकसभेच्या मैदानात दमछाक होती की काय असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातोय. याचं कारण म्हणजे त्यांच्या समोर असणारे उमेदवार, दुसऱ्या बाजूने असणारं पवारांचा पाठिंबा आणि मराठा आरक्षणामुळे तापलेलं राजकारण. या सर्व गोष्टींमुळेच कुठेतरी मुंडेंची दमछाक होती असं आत्ता तरी बीड लोकसभा मतदारसंघात दिसतंय. नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी यश प्रकाश वाडेकर, तुम्ही पाहतायत सकाळ. गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला म्हणजे बीड जिल्हा. परळीमधून त्यांनी विधानसभेत जायचे आणि विरोधकांना असो किंवा बाकीच्या सर्वच नेते मंडळींना गपगार करायचे. त्यांचं राजकारण मराठवाड्यात त्यांना एक प्रसिद्धी मिळाली होती. त्यासोबत असणारे जातीचं गणित आणि ओबीसी नेतृत्व म्हणून गोपीनाथ मुंडे हे सर्वत्र महाराष्ट्राला माहिती होते. त्यांचं आणि पवारांचं असणारं राजकीय वैर हे तर उभ्या महाराष्ट्राला माहिती. पण गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्या असणारा संघर्षाचा टोक गाठलं गेलं ते जेव्हा धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंना सोडून शरद पवारांसोबत त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये आले. कुठेतरी आता हा गोपीनाथ मुंडेंना धक्का मानलं जात होतं आणि गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला असलेला बीड जिल्ह्यांमध्ये मुंडेंचे कार्यकर्ते विभागले गेले होते. त्यामुळेच कुठेतरी बीडचं मुंडेंचं वर्चस्व संपतं की काय असं सर्वीकडे चर्चा होती. त्यानंतर झालेल्या एका विधानसभेमध्ये पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंनी पराभव केला. त्यानंतर कुठेतरी पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या राजकारणातून जराशा अडगळीला पडल्या. त्यामागे फडणवीसांचा हात असल्याची ही टीका होत होती. पण या सर्वांमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये भाजप सोबत जाऊन बसली. त्यामुळे बीडचं राजकारणही 360 अंशांमध्ये बदललं. तर घडलं असं की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही बहीण भाऊ आता एकत्रित येऊन बीडचा किल्ला लढवत आहेत. पण या किल्ला लढवताना त्यांना अडचणीही तेवढ्याच येत आहेत. एका बाजूला मराठा आरक्षणामुळे तापलेलं वातावरण, दुसऱ्या बाजूला भाजपवरती असलेल्या काही मतदारांची चीड आणि तिसऱ्या बाजूला शरद पवारांच्या बाजू असणारी बीड जिल्ह्यात असणारी सहानुभूती. त्यामुळेच मुंडेंना कुठेतरी बीड जिल्ह्यातच धाकधूक होती की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातूनच धनंजय मुंडेंचं केलं स्टेटमेंट. त्यामध्ये त्यांनी सरपंचांना परत आमच्याकडे काम घेऊन आला तर आम्हीही सांगू शकतो या पद्धतीत केलेलं वक्तव्य. त्यामुळेच कुठेतरी बीड आपल्या हातातून निसटतोय की काय अशी भीती तर मुंडे भाऊ बहिणींना वाटत नाही ना, असं राजकीय वर्तुळात सध्या तरी चर्चा सुरू आहे. पण मुंडेंना आव्हान दिलंय ते कुणी? तर मुंडेंना आव्हान दिलं आहे ते बजरंग बाप्पांनी. बजरंग बाप्पा सोनवणे हे खरं तर धनंजय मुंडेंचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. पण त्यांनी आता पवारांसोबत यायचं ठरवलं आणि पवारांनी बीडचे राजकीय गणित काही असे फिरवले की बजरंग बाप्पांनाच आता तिथून लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे हा सामना घडत असताना याला कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र निर्माण झालं आहे. याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू ठरलेलं ते म्हणजे मराठवाडा आणि मराठवाड्यात मराठा समाजासाठी आरक्षणाची सोय करावी या मागणीसाठी झटणारे मनोज जरांगेंचा इम्पॅक्ट मराठवाड्यात सर्वात जास्त दिसून येतोय. याचं कारण म्हणजे जालना जिल्ह्यात झालेले जो काही लाठीचार्ज, त्यामुळे जरांगेच्या दिशेने मराठा समाजामध्ये एक वेगळं चित्र आहे आणि त्याच जरांगेच्या इमेजचा तोटा कुठेतरी मुंडेंना बसतोय की काय अशी चिन्ह आता निर्माण झाली आहेत. बीडचं राजकारण आणि बीडमध्ये होणारं मतदान हे बहुतांश वेळा जातनिहाय पडताळलं जातं. याचं कारण म्हणजे बीडमध्ये एकूण 21,15,000च्या जवळपास मतदान आहे. त्यामध्ये मराठा समाजाचं 8 लाखांच्या वरती, मुस्लिम समाज 2.5 लाखांपर्यंत, एससी आणि एसटी 2.5 लाख, तर ओबीसी जवळपास 7.5 लाख मतदान आहे आणि ऑदर्स बघायला गेलं तर 50,000. त्यामुळे सध्या पाहायला गेलं मराठा विरुद्ध ओबीसी असं जरी या निवडणुकीचं चित्र झालं असलं तरी दोन्हीचाही बाजू पाहायला गेलं तर दोन्हीही समसमान आहे. त्यामुळे नेमकं आता तिथून कोण निवडून येईल याबद्दल आता तरी साशंका निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच हा गड पंकजा मुंडेंचा मानला जात होता. एक हाती त्यांच्याकडे सत्ता येईल असं सर्वत्र बोललं जात होतं. पण मराठा आरक्षणाचा मुद्दा पाहता आणि खास करून शरद पवारांना बीड जिल्ह्यात असणारं सहानुभूतीची लाट पाहता आणि बजरंग बाप्पासारखा ग्रामीण भागातून आणि एका गरीब घरातून दिलेला उमेदवार पाहता कुठेतरी त्यांना आवरण्यांमध्येच मुंडे भाऊ बहिणींची दमछाक होताना दिसते. तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवारांच्या पक्षाचे प्रचार प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांची धावपळ होताना तर दिसते. कारण का आपला जिल्हा सांभाळता त्यांना महाराष्ट्रावरतीही लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे बीडची राजकीय गणित आता बदललेली पाहता बीडमधून जर आश्चर्यकारक निकाल लागला तर कुणीही आश्चर्य वाटून घेऊ नये असं राजकीय तज्ज्ञही सांगतात. त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडतं, बीडमध्ये भाकरी फिरते की काय, याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.